तिकडे ते सर होते ते बोलायचे की कम्प्युटर वगैरे पुस असं. तर मी असं मनात विचार करायचे मी इथे येते टीचिंगसाठी, हा मला कम्प्युटर वगैरे पुसायला लावतो. तो करायला काय नाही, पण मला ज्याचे पैसे भेटतात तेच करणार ना मी, एक्स्ट्रा तर मी करणार नाही. मला एक्स्ट्रा तर तू देत नाहीस पैसे, तर मी नाही करायची मी ते काम. मग अजून एक स्कूल होतं, त्या स्कूलचं मला नाव नाही घ्यायचं, कोणत्याच स्कूलचं मला नाव नाही घ्यायचं आहे. तर स्कूलमध्ये काम केलेलं मी अजून एक. तर तिकडे 10वीची मुलं जी असतात ना, ती मी तुम्हाला सांगते, 10वीची जी मुलं असतात ना ती बेशिस्त असतात आणि त्या लोकांना अजिबात मॅनर्स नसतात. म्हणजे मी असं नाही सांगते की सगळीच 10वीची मुलं, काही आहेत जी मुलं जी बरोबर नसतात, जे शिव्या देतात घाण घाण, जे आपल्या आईबापांना पण मला वाटतं शिव्या देत असतील तसले लोक. तर मी जेव्हा त्या स्कूलमध्ये जायची, मी एंटर जेव्हा करायचे ॲज अ IT टीचर, तेव्हा ते लोक बेंचवरती बसलेले असायचे. तुम्ही विचार करा. आणि त्यांना मी बोलायची सिट डाऊन. मला तर मन करायचं तर मी काय करू ह्या मुलांचं. हे लोक मला रिस्पेक्टच नाही देत आहे, काय करू मी ह्यांचं. मी बोलायची सिट डाऊन ऑन युअर बेंच. आणि मग राग आला की मी बोलायची यू शुड सिट डाऊन ऑन युअर बेंच. यू आर सिटिंग इन द फ्रंट ऑफ युअर बेंच, ऑन द डेस्क यू आर सिटिंग. तुला जिकडे दिले बसायला जागा त्या सीटवर बस ना, तू वरती कशाला बसतोस बाबा. तर तसं करून मग नंतर मग ते पण माझ्या डोक्यात राहायला लागलं, तो पण एक स्ट्रेसच होता. तर मग मला असं आठवायला लागलं की मुलांना नाही शिकवणं काय डोकं फिरू आहे. मग मी एक दिवस ना HTML शिकवत होती, तर एक मुलगा करत नव्हता. तर प्रिन्सिपल मॅडम आली, मला बोलते की वाय दॅट बॉय इज नॉट डुईंग एनिथिंग. तर मी बोलते कोणता मुलगा आहे जो तर करत नाही. मी असं विचार करत बसलेली. मग मी बघते तर हा एक मुलगा होता जो उलटं बोलायचा, तोच करत नव्हता. तर मग तो करत नव्हता, तर मी म्हणलं की आता काय करू मी. तर मग मी त्याला विचारलं की वाय यू आर नॉट डुईंग. तर तोपर्यंत प्रिन्सिपल मॅडम गेल्या. तर मी त्याला म्हणलं की वाय यू आर नॉट डुईंग. तर तो काय बोलतो, नाही करूंगा, क्या कर लोगे. आता मी काय करू शकते बाबा, जर तुला वाचायचंच नाही, जर तुला काहीच नाही करायचं, तर मी काहीच नाही करू शकत. तू तुझं फ्युचर खराब करतोस. तुला मी चांगलं शिकवते, चांगल्या पद्धतीने शिकवते HTML, तर तू तुझंच फ्युचर खराब करतो. अजून मी काहीच नाही बोलू शकत तुला. मग त्याच्यासाठी मग एक सर करून होते, ते आले आणि मग त्यांनी त्याला बघितलं की तो उलटं बोलतो आहे. मग त्याला नेलं प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये आणि मग मला तो सॉरी बोलतो. सॉरी पण कसा बोलतो माहिती आहे, सॉरी, अरे तू नीट बोल, कान पकड नीट, तू मला सॉरी बोल. सॉरी कसं ना गाईज आतून यायला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या टीचर लोकांचा, मी आत्ता हा व्हिडिओ मी जे मोठी मुलं आहेत त्यांच्यासाठी पण बनवते आहे, जी 10th असतील, 9th असतील. प्लीज आपल्या टीचर्सला रिस्पेक्ट करा. जसे तुमचे आईबाप आहेत तसेच तुमचे टीचर आहेत. ते शिकलेले आहेत म्हणून तर तुम्हाला शिकवतात ना. कोण असं अनपढ तर येणार ना तुम्हाला शिकवायला. त्यांना अपॉइंट केलं आहे, जे शिकलेले आहेत त्यांनाच अपॉइंट करतात ना, अनपढ लोकांना तर कोण अपॉइंट नाही करत. सो प्लीज रिस्पेक्ट दॅम. खरंच मी सांगतो, मला खूप वाईट वाटायचं, म्हणजे मला रडायला यायचं अक्षरशः. एकदम मला खूप वाईट वाटायचं. तर मी असं सगळं झेललेलं आहे. तर मग नंतर मग तो मुलगा मला सॉरी बोलला. त्याच्यानंतर मग त्याची जी क्लास टीचर होती ती, आता तिकडे ती स्कूल होती ना, त्या स्कूलमध्ये सगळे टीचर पढे लिखेच ना, पण त्या ज्या स्कूलमध्ये ना सगळे टीचर, म्हणजे जेव्हा मी एंट्री मारायचे त्या स्कूलमध्ये, तर सगळे मी असे स्माईल द्यायचे. आता आपल्या ओळखीचे झाले ना टीचर, तर आपण स्माईल देणारच ना. तर त्यांचं तोंड असं, अरे एवढा कसला ॲटिट्यूड तुम्हाला. आणि त्याची जी क्लास टीचर होती ती काय बोलते माहिती आहे प्रिन्सिपलला, की ही डज नॉट बिहेव विथ मी लाईक दॅट वे. वाय ही वॉज बिहेविंग दॅट कम्प्युटर टीचर लाईक दॅट वे, अशी बोलायला लागली. म्हणजे माझ्या इथे प्रश्न पडला. मी बोलते मी काय त्याला काय चावली का, मी काय केलं त्याला की तो माझ्याशी असं बिहेवियर करतो. मी तर त्याच्याशी नीट बोलली, बाबा तू लिहित का नाही. तो मला उलटं करून बोलतो की नाही लिखूंगा, क्या कर लोगे. हे असं सगळं मुलं उलटं बोलतं. मला खूप विचित्र वाटायचं. मला ना अक्षरशः रडायला यायचं मुलं ना ऐकायची. तर आता आपल्या कंट्रोलमध्येच नव्हतं, तर मग आता काय करू शकतो. मला तर वाटतं हे गव्हर्मेंटने जे रूल दिलेला आहे की मुलांना जे पनिशमेंट द्यायचं नाही आहे, मुलांना काही करायचं नाही, तो रॉंग आहे. कारण की ही मुलं जी आहेत ना, हे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही जोपर्यंत त्यांना शिकवत नाही तोपर्यंत तुम्हाला माहिती नाही पडणार काय मुलं काय करतात. आत्ताच मी क्लासमध्ये माझी क्लास शिकवते क्लासेसमध्ये,
तिथे माझा एक स्टुडंट आहे 5th 6thमध्ये असेल. मी चेकिंग केलं त्याचं आणि स्लाइटली त्याने स्पेलिंग लिहिलेलं SLIYHTLY, ठीक आहे. तर त्याने तशी स्पेलिंग लिहिली आणि त्याने वायला नंतर जी बनवला. चेक के मी आणि माझं चेकिंग असं आहे की मी असं नाही सांगत आहे की मी आता खूपच हुशार आणि हे आणि ते आहे, पण मला लक्षात होतं की मी काय चेक केलेलं आहे. त्याने गपचूप जी बनवला. आता आणि तो बोलतो की टीचर आपने देखो रॉंग दे दिया. तो मला ब्लेम करतो आहे. आता तो तर लहान होता, मला काय नाही वाटलं एवढं, पण काय काय मोठी मुलं जी असतात ती अशी टीचरला ब्लेम करतात, टीचरची पूर्ण इज्जत काढतात. त्यांचं काय, ते लोक कुठे म्हणजे असं त्यांना पापसारखंच झालं नाही. जाऊ द्या, ती लहान मुलं असतात त्यावेळेला त्यांच्याकडून चुका होतात. पण ठीक आहे, तुमच्याकडून चुका होतात, पण तुम्ही चूक करा ना, हे करा. पण आपल्या टीचर्स लोकांना उलटा नका बोलूया. त्या लोकांना, ते लोक पण ह्युमनच आहेत. त्या लोकांना खूप मान द्या थोडासा, मला तरी असं वाटतं. मी सगळ्या पोरांना सांगते ॲज अ टीचर की प्लीज तुम्ही आपल्या टीचर्स लोकांना, कोणतीही टीचर असू दे, PT असू दे, कोणती मी असं सांगत नाही, लो ग्रेड नाही सांगत आहे मी, पण तुम्हाला असं वाटत असेल की असं कम्प्युटर आहे तर काय आहे, पण बाबा टेक्नॉलॉजीच पुढे जाणार आहे. PTने तुमचे एक्सरसाइजेस जे आहे, तुमचं जे बॉडीचं जे सिस्टम आहे ते चांगलं राहील जर केलं तर. इट इज अ टाईप ऑफ एक्सरसाइज. क्राफ्ट आणि हे ड्रॉइंग हे सगळं केलं तर तुम्हाला ते हे जे सगळे जे सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला असं वाटतं हे काय सोपे आहेत आणि हे आहे ते. आता क्राफ्ट आणि ड्रॉइंगनेच पैसे खूप सारे जण आहे जे कमवत आहेत. इंस्टाग्रामवरती रील्स बघत असाल ड्रॉइंगच्या, त्याच्यावरती ते लोक कमवत आहेत. हां, आणि तुम्ही लोक त्या सब्जेक्ट्सलाच असं घेतात की आता टाईमपास सब्जेक्ट आहे. तर प्लीज त्या सब्जेक्ट्स आणि त्या सब्जेक्ट्सच्या टीचरला तुम्ही अजिबात लाईट घेऊ नका. मी सगळ्या स्टुडंटला सांगते की प्लीज आपल्या टीचर्सला रिस्पेक्ट करा. पॅरेंट्सला तर पहिलं रिस्पेक्ट करा, पॅरेंट्सचा ऐका आणि टीचर्स लोकांचा पण प्लीज ऐका. आता पुढचा मी व्हिडिओ बनवीन पार्ट 3. हा व्हिडिओ 7 मिनिटाचा झालेला आहे. मला ते मी त्या स्कूलमध्ये गेली ना, मला ते फ्लॅशबॅक परत आठवायला लागला. तर ठीक आहे, आता स्टोरी आपण बस करूया आणि थर्ड पार्टसाठी वाट बघा. थोडा मला बोलतात ना वेळ द्यायला लागेल मला स्वतःला, कारण की ते मला स्ट्रेस येतो त्या सगळ्याचा. मी खूप स्ट्रेस घेतला आहे गाईस, खूप जॉब केलं, खूप स्ट्रेस घेतला, म्हणून मला आता जॉब करायचाच नाही कोणाकडेच. बस झालं, आता मी माझ्या पद्धतीनेच वागणार. सो दॅट्स इट फॉर दिस पार्ट 2. लव. Like, subscribe and follow.